दुष्टग्रहो बगादय च सर्वकालमवत्रुताः आविदाय गुरुत्यामि वैष्णारैः शरादम्बे येन कर्म विपाकेन रोगादिवद्रवाः नभवन्त्रुणान्तं मे यथा वदभक्तुमरजे दुष्टान्य जैशान्य भान्ति सद्यो निशेष कार्याणि च साधु साधयेत् प्रथमवासैर्विष्णुर्नान्यजन्मनितोषितः तेन रामनिजार्दूलग्रहरोगादिभागिनः प्राणञ्जतं सर्वदेव धरेकृतं विषक्षरस्तराणान्तैर्मुष्यादादिभागिनः आरोग्यं परमावृद्धिं मनसा यत्तदिच्छते तत्तदाप्नोति सङ्कृतं वरत्राच्युतदोषकृतो नादेन प्राप्नोति व्याधेन विषग्रहवन्दनं प्रत्यात्तर्षवैकालितोचिते मधुसूदने सर्वदुष्टसमस्तस्य सौम्यात्तसदाग्रहा देवानामप्यदृशो सौतुष्टो यस्य जनार्दनः यस्समस्सर्वभूतेषु यथात्मनिदारे उपवासादिनायेन दोषते मधुसूदनः सौजते तत्र जायन्ते नरा पूर्णमनोरथाः अव्यादानि कृष्णस्य चक्रादीन्यान्दानि च रक्षमिदवनापदेव येन सर्वभूतस्थं वासुदेवं महामुने समदृढ्यारुजेकेन सुवर्णं राजतन्त्रां ब्रह्ममयं आनमन्दुडं अवर्णं शुद्धं स्थापये तण्डुलोपरि विरिञ्जना सोत्पन्ना परमेशे निसर्गदा सर्वाणि पापानि नरवत्वस्ति करो भव ब्रह्मा कुशमध्ये जनार्दनः कुशाग्रे शङ्करं सर्वगात्राणि कुशाङ्गयदाभिनान्तिकृतो शरीरे सतिष्ठन्ति क्षोत्ताजलबिन्दवः नश्यन्ति पापानि गरुडेनैव वन्दनः विष्णुभक्तो विशेषेण शुचिर्गतमानसः रोगत्र विशारदानां कुर्यात् शान्तिमिमां शुभः नारदसुब्रह्मण्यो वामनं विष्णुरेव च ध्यात्वा समाहितो भूत्वा दिक्षुनामादिविन्दते नारदमभ्यर्च्यो जुजोदेहे विकारिणे विग्रहान् च कुर्यात् विष्णुभक्तः समाहितः दैतालिङ्गं दिग्बन्धवान्तः पूर्वे नारायणः पातु वारिदाक्षस्वक्षणे पश्चिमे पादो वामदेव सुतोत्तरे ईशान्यां वामनस्य वद्धाग्नेयां जनार्दनः नैऋत्यां गगनावक्षो वायव्यां च जनार्दनः ऊर्ध्वं गोवर्धनो देवो यतरायां त्रिविक्रमः एकाभ्यो दशभ्यो सर्वदा पातु वेडवः जले रक्षतु वारः हस्तरे रक्षतु वामनः अयोग्यान्नाः सुभ्यञ्च सर्वदा पातु वेडवः एवं ऋतुवातु दिग्बन्धं विष्णुं सर्वप्रथममुदे अव्याहृजञ्च कुर्वेदो ध्यानपरमयदावदे अङ्गुष्ठाग्रे तु गोविन्दं दर्जन्यान्तु महीन्द्रः मध्यमायां वशेकेशं मनामिक्यां त्रिविक्रमं कनिष्ठिक्यां श्रीकृष्णं गर्भे धुमारो वन्यासं निमृत्वा युद्धायुधतद्विदो पादमूले देवस्य मुम्मिन्नस्य निर्मला समानार्जनस्य सर्वदेवा विपूजनां ग्रामक्षसनेन्द्रस्य चक्रमिन्दस्य प्रकृतः श्रीवत्सां गन्धनेमूर्ति पञ्चाङ्गं भजन्तुदेत नमो भगवते विष्णुवेङ्कटवैद्यवक्रीडावरदे 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 गन्धा विष्णुरोर्गमदा पादो वैकुण्ठो वैदिरोदिरो पादवां सर्वतो रामो सर्वीरक्रीडकेटवः पटकन घ्या झटकन गुरुजींना या दोन जायचंय पुढे भरपूर काम आहे 28 पक्ष मग घ्यायचंय देवडी वाचतो तेवढ्या जमीन या पुढे तुम्हाला नाव नाही पटकन घ्यायचं त्यांना पण सांगा ना अरुण दादांना पण तुम्ही सांगा तुम्ही सांगितलेलं ऐकणार बाहेरच्या बागेत आहेत खूप साऱ्या केळी
आणि उदक शांतीच्या दिवशी अरुणचं नाव घेते, अरुणचं नाव घेते उदक शांतीच्या आता अरुण नाव घेताय हा अरुण नाव काका काय ते तरी सांगा मला. तुम्ही काय ठेवलेलं आहे अरुण? आता काय तुम्ही सगळ्यात मोठे असल्यामुळे कोण काय बोलू शकत नाही. हा ठीक आहे चला. रेडी हा पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम जामदग्नी गोत्रे उत्पन्न. आता पुढचं फक्त अरुण काकाने म्हणायचं. अरुण वर्मण अहम अस्माकम सर्वेषां म्हणजे सगळे आल्या त्याच्यात सकुटुंबानां सह परिवाराणां क्षेमस्थैर्य धैर्य विजय आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम समस्त मंगल प्राप्ति अर्थम विशेषतः अस्मिन् गृहे वर्षानुवर्ष स्थित पितॄणां समस्त पितॄणां विशेष कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थे कुलस्वामिनी कुलदेवता वशिक ब्राह्मण निर्वशिक आदि समस्तानां कृपाशिष प्राप्त्यर्थे अद्य दिने आचार्य विद्वत् ब्राह्मण द्वारा सग्रह नूतन देव प्रतिष्ठापना आख्यम कर्म. हातावरून पाणी सोडा. करिष्ये आदौ निर्विघ्नार्थम केवल महागणपती पूजनंच करिष्ये. प्रीत्यर्थम जामदग्नी गोत्रे उत्पन्न. तुमचं नाव वर्मणः सपत्नीकः अहम अस्माकं सर्वेषां सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेमार्थं विशेषतः मम वास्तुमध्ये समस्त वास्तुदोष पीडा सत्वर परिहार पूर्वक अस्य वास्तोः अस्य वास्तोः सार्वकालीन शुभता सिद्ध्यर्थम एतस्मिन् वास्तुमध्ये सर्वेषां सदस्यानां चिरकाल सुख निवासार्थम विशेषतया स्थापित वास्तुदेवता अखंड कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थम. तो आपले शरीर हे सगळं चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. तसं तो नाही का करत. इतके वर्ष तुमचं सारखं संरक्षणच करतो या घरात. किती जण येतात राहतात ते म्हणजे तुम्हीच येतात राहतात. भले 2 दिवस 4 दिवस उत्सवाला येतात म्हणून सगळ्यांचं तो संरक्षण करतोय बघा. मग त्याचं काय, त्याला काय द्यायचं की नाही आपण, त्याला थँक्यू म्हणायचं की नाही, त्याला काय त्याची ऊर्जावस्था आणायची की नाही आपण. मग ती कशी येणार. म्हणून या विधीला वास्तुशांत नाव नाहीये, वास्तु शमन विधी असं याला प्रयोगामध्ये त्याला दिलेलं आहे. नूतन करतो ती वास्तुशांत आणि आत्ता करतोय त्याला काय म्हणायचं नॉलेज. म्हणून तुम्हाला परफेक्ट माहिती पाहिजे म्हणून मी त्याचा शब्दातला काय गपलं ते ती सांगितली. आज आमच्याकडे काय केला आम्ही वास्तु शमन विधी केला. शमन विधी जसं एखादं घर म्हणजे 2च मिनिटं बोलतो जातो. एखादं घर तुम्हाला नवीन बांधायचं असेल आणि वास्तुशांत केलेली असेल, त्याची वास्तू पुरलेला असेल पण त्याच ठिकाणी बांधायचं आहे, तर तो वास्तू काढण्यासाठीचा होम करून विधी करावा लागतो आधी.
तुम्ही डायरेक्ट ते घर पाडून टाकलं तिथे तो कामगार खणत गेला आणि ती वास्तूवर पण प्रहार होऊन तो गेला, चालणार नाही. तो बसलाय ना तिथे, त्याच्यावर तुम्ही कशी कुदळ मारणार? मग कुठे मग पुरलेला असतो तर माहिती, इथे ठेवलेला आहे बघा, पुढे त्यांची. मग अशा वेळी सुद्धा विधी सांगितलेला आहे की तो विधिवत होम करून वास्तू काढून घ्या, मग डेमॉलिश करा तुम्ही सगळं. मग तुम्ही कुठेही कुदळ मारा, तुम्हाला काही त्रास होणार नाही, तुमचं घर पण नीट होईल. आणि मग नंतर बांधून त्याला वास्तू करा. आपण काय करतोय, फक्त त्याला तेज देतोय, रिचार्ज करतोय. आज आपण काय करतोय, रिचार्ज. आजपासून तो आणखी जोमान उभा राहील इकडे, म्हणून ते रिचार्ज करतो. म्हणून त्याला शब्द काय वापरलाय, वास्तू शमन विधी. अस्य वास्तु उत्तम तेज प्राप्त्यर्थे. बांध्यापर्यंत या पट्ट्यामध्ये देव ठेवायची प्रथा परंपरा आहे. आपले पूर्वज वगैरे आपण पुजतो, म्हणून ते बदलतोय आपण आज देव या निमित्तानं. आज मुहूर्त मोठा आहे. आणि इकडे बघा गृहमंडळ, गुरुजी दाखवत राहते हे बघा 42 आहेत. हा, भारत भट्टांच्या भाषेत सांगायचं तर 42 आहेत, 42 आहेत बरं का. 42 देवता आहेत. नुसते नवग्रह म्हणजे 9 नवे, 42 जण आहेत बरं का. परिवार मोठा आहे. आज सगळ्यांना बोलवतोय आपण, केवळ ग्रह नाही, सहकुटुंब सहपरिवार ग्रह आलेले आहेत बघा. त्यांचं आव्हान स्थापन पूजन इथे करणार आहोत. हे सगळं झालं, पुण्यवाचन मध्ये होईल, म्हणजे हे चालू राहील, ते पण चालू राहील. मग आम्ही होम करणार. होम का करायचा, इथे पेढे आपण देवांना दाखवतो. आपण दिसतं का होते खाताना, दिसतं आपल्याला देव, आपणच खातो तो प्रसाद म्हणून. पण एक देव आहे की नाही जो डोळ्याने दिसतो सगळ्यांना, अग्नी प्रज्वलित केल्यावर दिसतो. एक देव आहे प्रत्यक्ष खातानाही दिसतो, अग्नी. त्याच्यामध्ये आम्ही जे तांदूळ घालणार, तीळ घालणार, समिधा घालणार, प्रॉपर समिधा आणलेल्या आहेत बरं का, सगळ्या प्रकारच्या आहेत ना मोठ्या. तर तूप घालणार, हे सगळं जे आपण होमात घालणार ते प्रत्यक्ष खातानाही दिसतो. आणि एक देव असा आहे, जर तुम्ही गडबड केलात ना तर तुमचं घर किती मोठं होतं, तर तो जर भडकला ना तर काहीच ठेवणार नाही तुमचं शिल्लक. अग्निदेवता. म्हणून जे लोक चेष्टा करतात, काय तुमचं देव दिसता रे, उगाच देवदेव करत असतो, त्याका सांगा एखादी मिठी मारून दाखव, जेव्हा आमचं देव असा, याला ते सेकंड करून दाखव. करेल का कोण जाईल ते वानकडे, तो आपलं काम करेल लगेच. तेव्हा अग्नी मुखा वै देवा, हा बर का. अग्नी मुखा म्हणजे मुख, वै देवा, या देवतांचं तोंड कोण आहे, सिंपल अग्नी. मग त्या देवतांचे स्तुतीपर मंत्र म्हणून आपण आहुती त्या अग्नीत दिली की कोणाच्या पोटात जाणार आहे ते, देवतांच्या जाणार. म्हणून देवतांचं म्हणजे आपण इथे जे पृथ्वीवर जो होम करतो, आहुती देतो, त्याची शक्ती प्रबळ कोणाची होते, देवतांची होते. ती आहुती देवतांना मिळते आणि देवतांची शक्ती प्रबळ झाल्यामुळे ऍक्शन रिॲक्शन, तुम्ही हे केलं की त्यांनाही रिॲक्ट व्हावं लागतं. तुमचा संकल्प पुरा होतो. सिंपल आहे, शांत म्हणजे सिंपल आहे समजून घेतलं तर. म्हणून त्यांना आहुती द्यायची, त्यांची ताकद वाढवायची. म्हणून ही चेन आहे, ही बिघडता कामा नये. यज्ञात भवती पर्जन्यः, पर्जन्यात अन्न संभवः. यज्ञाधिक कर्म पृथ्वी तलावर झाली नाही तर पर्जन्यवृष्टी होणार नाही. आणि पर्जन्यवृष्टी झाली नाही तरी अकाउंटला 500 करोड जरी असले तरी खायला तांदूळ मिळणार नाही, पैशाने जगता येत नाही, खायला अन्नच लागतं. आणि म्हणून यज्ञात भवती पर्जन्य आणि पर्जन्यात अन्न संभवः. पर्जन्यवृष्टी झाली तरच शेतकरी अन्न पिकू शकतो, अन्यथा नाही. आणि शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं तर भले तो 80 रुपये किलो कोलम वाडा येऊ दे, नाही तर सुरती कोलम येऊ दे, तो आपण घेऊन जातो. त्यामुळे यज्ञकर्म पृथ्वीवर होणं गरजेचं आहे आपल्या आपल्यापर्यंत. आणि म्हणून हा यज्ञ महत्वाचा आहे. आणि बलिदान ते असणारच आहे. हा क्षेत्रपाल आहे बाहेरनं संरक्षण करणारा, त्याला पण काहीतरी दिलं पाहिजे. वॉचमन कडे तुम्ही दुर्लक्ष केला, तो मला जाऊ दे राहण्यांच्या घरात, कोणी मी नाही बघत, कोणतं जातो चोरी करतो तो बघण्याकडे, त्याला तुम्ही नीट ठेवला पाहिजे ना बाबा, हे तू घे तू घे. तो अलर्ट व्हायला तो तुम्ही तुमचं संरक्षण करणार, तो हे कुठे चाललं, बरोबर की नाही. तसा क्षेत्रपाल आहे. 3च भय आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यापासून तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही, फक्त परमेश्वर वाचू शकतो. कोणती भय आहेत माहितीये, म्हणून तो बली आहे खरा. दिव्य भौम आणि अंतरिक्ष. दिव्य म्हणजे वीज पडणं, तुम्ही थांबू शकता वीज पडणं नाही, वीज डायव्हर्ट करू शकता, इथे पडणार आहे ती इथे पडेल अशी व्यवस्था करू शकता. त्याचा शोध लागलेला आहे, करता येते आपल्याला. विशिष्ट प्रकारचा एक हा तयार करायचा, इथे पडणार असेल कोसळला तर ते तिथे कोसळून खाली जाईल. पण पडणं नाही ना थांबवता येत आपल्याला, म्हणजे वीज पडणं. भूकंप, भूकंप तुम्ही थांबवू शकता नाही,
सगळं उलट पलट झाल्यावर मग हा केंद्रबिंदू होता, हिंदळ्यात केंद्रबिंदू नाईकड्याच्या भूकंपाचा, हे माप काढाल तुम्ही. पण तो भूकंपच थांबवायचा कोणीही थांबवू शकत नाही. विज्ञान सत्य आहे, लक्षात घ्या. विज्ञानाची निर्मिती ही वेदातूनच शेवटी झाली आहे. विज्ञान सत्य आहे ते मानलं पाहिजे, परंतु त्याला सुद्धा सीमा आहे. ह्या सीमेपलीकडे काहीही नाहीये, ही सगळ्याची शेवटची सीमा. म्हणून भूकंप तुम्ही थांबवू शकत नाही, केंद्रबिंदू कुठे सांगू शकता. आणि तिसरी भीती कसली, ते भयानक आहे, वादळ अंतरिक्ष. अंतरिक्ष म्हणजे वादळ, संस्कृत मध्ये त्याला अंतरिक्ष म्हणतात. थांबवू शकतो का नाही? एक आहे मात्र, आपल्याकडे अशी यंत्रणा आहे की कुठल्या दिशेने येणार आणि कुठे जाणार हे आपल्याला कळू शकतं. मग तिकडच्या लोकांना सांगतात तुम्ही आता इथून बोजा बिस्तर इकडे येऊन थांबा. ते जाऊ दे. सांगायचं तात्पर्य काय, ह्या 3 बयांपासून कोण तुमचं घर वाचवतो? क्षेत्रपाल. म्हणून तो बली आहे. म्हणजे आज तुम्हाला बलीचं मेन कारण कळलं पाहिजे. आपण म्हणतो फक्त काय करणी करतो, जाय जप कलमदारी पंचाक्षरी मुसलमान करणी, ह्यात जाऊ फक्त बली. याच्यासाठी फक्त बली नसतो, याच्यासाठी असतो, पण ह्याच्यासाठी 5% त्याच्यासाठी त्याच्या डाव्या हातचा म्हणायचो, तो असाच घेऊन जाईल सगळं वाईट गोष्टी. पण मेन तुमच्या घराचं संरक्षण करण्याचं काम क्षेत्रपाल या 3 गोष्टींपासून करत असतो. या 3 गोष्टी आल्या तर करणी करतो, जाय जप ते त्यापेक्षा खाली आहेत. धूम झालं तर काय कराल तुम्ही तिकडे. म्हणून क्षेत्रपालाला आपण तो बली देतो लक्षात. आणि ते बलिदान झालं की शेवटी पूर्णावती, मग पोटभर जेवायचं सगळ्यांनी. आणि ताक घुसळलं की लोणी येतं की नाही, तसं पूजा केली की पुण्यांश जमा होतो. तो शेवटी अभ्यंकर गुरुजी तुम्हाला फलरूपानं दोघांनाही देणार आहेत. हा, अशा पद्धतीने आपला सगळा नीट कळली तुम्हाला आता वास्तुशांत म्हणजे काय. श्रोत्राचं मंच सुरू कर. चला चला, हा चला, आखीवर एकीवर नको आता. नाही प्रयोग सगळा करायचा आहे, प्रयोगात काटछाट नको. आधी देवाना औक्षण करा हवेनी, मग याना करायचा. चंद्रादित्यो चंद्र नैवेद्य दग्ने तदविडो तमेव सर्वज्योतिषे आर्थिक्यं प्रतिगृह्यताम्. क्षीरोदन मध्यमाने, आता याना वळा. क्षीरोदन मध्यमाने मद विष्णो शैव प्रिया नित्यं तां श्रियंभो ब्रुवन्तु नः. समर्पयामि वरुणाय नमः. 2 वेळा कमनात पाणी सोडा. नैवेद्य ठेवलाय ना, त्याच्यामध्ये कोण पाणी नैवेद्यार्थे धम्म सर्वोक्त नैवेद्यं समर्पयामि. मृतायनां प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, ब्रह्मणे नमः. नैवेद्यामध्ये पाणी समर्पयामि. हातावरून पाणी सोडा, पुन्हा हातावर पाणी घेऊन नैवेद्य दाखवा. नामनामध्ये 3 वेळा पाणी सोडा. उत्तरा समर्पयामि. करोत्तरणार्थे चंदनं समर्पयामि. श्री वरुणाय नमो नमः. या 2 विड्यांवर पाणी घाला. मुखाचा अर्थ आहे ते बघा. पंचगव्य इथे ठेवलेलं आहे, पण ते दुप्प्यांतर मगाचं कुठे आहे ते द्या. मुखवासार्थे पुण्यवृंदावनंदमाता द्रवायुते धाविते जानते पुटिकृता आयांतो म्हणा मम शांत्यर्थम. दुरिदक्षिणकारका सर्वे मुद्रा. वडील, आजी, आजोबा, पणजोबा सगळ्यांचं मनामध्ये स्मरण करायचं. आणि 4 वेळा इथे अक्षता वाहून नमस्कार करायचा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सोन्याचा तांब्या डोक्यावर धारण केल्याची कल्पना करा. अपनिकृत जानमंडला कमल मुकुट सदृशं जनेम शिरस्यादाय दक्षिण पाटात पूर्णकृतारयित्वा आशिष प्रार्थयन्ते. प्रार्थना हेता सत्या आशिषः सन्तु. दीर्घाडागान जगरत्रे विष्णुनाथेनाय माणेन पुण्यान् दीर्घमाय तत्वबंधो माणेन पुण्यान् दीर्घमाय दीर्घटे अजून रिपीट टू टाइम्स. दीर्घाडागान जगरत्रे विष्णुनाथेनाय तेराय माणेन पुण्यान् दीर्घमाय तत्वबंधो प्रबंधो तेराय प्रमाणेन पुण्यान् दीर्घमाय भगवान स्वामी महादेव समते का सतोष सवार सर्व सर्व बलिदान. हरि 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 निर्वा प्रेम सर्वा क्रमदेवता प्रेम निर्वा कृतदेवता प्रेम निर्वा वस्तुदा प्रेम 7 वेळा. मी तुम्हाला श्लोक सांगतो सगळ्या वाडवडिलांचा, जास्त नाही, 3च. माता पिता, माता पिता,
मही चैव तथैव प्रपितामही पिता पिता महश्चैव तथैव प्रपितामहः मातामह तत्पिता च प्रमाता महकादयः एते भवन्तु सुप्रीता प्रयच्छन्तु च मंगलम। माता पिता माता आई वत्सुदेव तेन श्री पितर स्वरूपी म्हणायचं जनार्दन वासुदेवः प्रियताम। अपवित्र पवित्र वा सर्वावस्थानो विवा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचि। शिवाम 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 क्लास देवाचे सरिता सागरा जला तीर्थांगनाथ येते असतो बहिणी पुन्हा तुम्ही तुमच्या जागेवर बसा। कपड्याच्या दुकानात जाऊन फटाके बघितले तर कोण देणार नाही तेवढे कपडे इथे तेवढंच मिळतं देवीचं खातं ते आहे त्या खात्याकडे गेलो तेच पाण्याचं सौभाग्य तुमचे दृश्य ते लढराज नाही अर्ध आहे महावीर राजे तुमरून निवेगा करतो म्हणून राम नामे नमः अर्ध आहे महावीर राजे तुमरून निवेगा करतो म्हणून राम नामे नमः अर्ध आहे महावीर राजे तुमरून निवेगा करतो म्हणून राम नामे नमः अर्ध आहे महावीर राजे तुमरून निवेगा करतो म्हणून राम नामे नमः अर्धकाय महावीर राजे तुमरून निवेगा करतो म्हणून राम नामे नमः अर्धकाय महावीर राजे तुमरून निवेगा करतो म्हणून राम नामे नमः अर्धकाय महावीर राजे तुमरून निवेगा करतो म्हणून राम नामे नमः अर्धकाय महावीर राजे तुमरून निवेगा करतो म्हणून राम नामे नमः अर्धकाय महावीर राजे तुमरून निवेगा करतो म्हणून राम नामे नमः अर्धकाय महावीर राजे तुमरून निवेगा करतो म्हणून राम नामे नमः कराल विद्रमेव मायरन रोदार बडंत काल नमामि सदीपमाश भक्तबलिं नमरभयामि भो इंद्रदिश वृक्षबलिं भक्ष्यो मम मना सकुटुंबस्य सपरिवारस्य आयुकर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता पुष्टिकर्ता तुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव अनेन बलिदानेन हातावरून पाणी सोडा तेन श्री इंद्रदेवता प्रियंताम आग्नेय पुरुषो रक्तद्रवदेवो मयोगेयः धूम्रकेतुर्यो दक्ष तस्मै नित्यं नमो नमः अग्नये नमः जगदिकाय इमं सदीपमाश भक्तबलिं नमरभयामि भो अग्ने दिशो वृक्षबलिं भक्ष्यो मम मना सकुटुंबस्य सपरिवारस्य आयुकर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता पुष्टिकर्ता तुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव हातावरून पाणी सोडा अनेन बलिदानेन अग्नेः प्रियतां दण्डासम्यं देवं महामहिष वाहनं वै वसतं पितृपतिं नौमि नित्यं महाबलं यमाय नमः सर्वोपचारार्थे अक्षतां समर्पयामि यमाय सांगाय सपरिवाराय सायुधाय सशक्तिकाय इमं सदीपमाश भक्तबलिं समर्पयामि भोजम दिशवृक्षबलिं भक्ष्यो मम मना सकुटुंबस्य परिवारस्य आयुकर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता पुष्टिकर्ता तुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव अनेन बलिप्रदानेन यमः प्रियतां निरृतिं खड्गहस्तं च सर्वलोकैक पावनं नरवाहनमर्त्यवृन्देहं कालिका ब्रह्म निरृतये नमः सर्वोपचारार्थे अक्षतां समर्पयामि निरृतये सांगाय सपरिवाराय सायुधाय सशक्तिकाय इमं सदीपमाश भक्तबलिं समर्पयामि भो निरृते दिशवृक्षबलिं भक्ष्यो मम सकुटुंबस्य परिवारस्य आयुकर्ता क्षेमकर्ता शांतिकर्ता पुष्टिकर्ता तुष्टिकर्ता कल्याणकर्ता वरदो भव अनेन बलिदानेन निरोधे प्रेतां वरुणं पातितं यातसां परमेश्वरं पाम्पति महं देवं वन्दे मकरवाहनं वरुणाय नमः सर्वोपचारार्थे अक्षतां समर्पयामि वरुणाय सांगाय सपरिवाराय सायुधाय सशक्तिकाय
चक्दिकाय इमं सदीपमाश भक्तबलं समर्पयामि भो वरुण दिशो रक्षपतिं भक्ष्यं मम सकुटुंबस्य परिवारस्य करता क्षेम करता शांति करता पुष्टि करता तुष्टि करता कल्याण करता वरदो भुवनेन बलिप्रदानेन वरुण प्रियताम् अनाकारो जगदं वायुं प्रणमाम्यहं वायवे नमः सर्वोपचारार्थे अक्षरां समर्पयामि वायवे दङ्गायुधपरिवारयुधायुध जगदिकाय इमं सदीपमाश भक्तपतिं समर्पयामि भो वायो दिशो रक्षपतिं भक्ष्यं मम सकुटुंबस्य परिवारस्य करता क्षेम करता शांति करता पुष्टि करता तुष्टि करता कल्याण करता वरदो भुवनेन बलिप्रदानेन वायु प्रियताम् इथे ना नारळ अरे तो दे पहिला घेऊन तो दे ना वाढवण आहे का ते पाणी आहे ना पाणी नाही कमीवर पाणी आहे ना वास्तु शमन विधी शांती देवा मार्ग करता शत्रु गाडवत पावली पाताळ बारा आकार भूमिका गाडी पंचायती म्हणून त्याच परंतु आज गाडवत राजसत्ता पुरवसत्ता पूर्व मर्याद तू आहे म्हणजे अशी गाय बघा पाणी पातळ तू आज पांढरा होता होते समज किंवा ते जे काय होते जिरून होते का दुधात लेकराचा भाव तुझ्या असले बस मंतऱ्यापैकी वाथे असली बात लेकर बाते तुझ्या ते घर कुटुंब बाते पूर्णपणे उभे असं होते जे काय लेकरांनी केलेली ते असले त्याच्या घरमाटी त्या काय वास्तुशास्त्र कार्यक्रम होते असले ते वास्तू हवा त्याची पूर्णपणे गुरुत्वास गावा मर्यादित पूर्णपणे न घेता काय चुकीचा कारण न घेता असले लेकरा तुझ्याकडे उभे असं हात जोडलेले असत आज पाहून आज मी काय बाबा असलेल्या वास्तूची बात शांती करून मी काय खात्री कुठल्या प्रकारचे होते असलेला कारण तू आज तुझ्याकडे भट्टी वाहत नष्टी वाहतात काय करणी करता असा तो पूर्णपणे बाजू करून असलेली तुझी जी काय पिढी कोणी पूर्वजांना कुठे मारून मोठी घातल्या आणि जी काय होते वास्तू उभी करून आज असली त्याचा आपला वेळ विस्तार बाबा तर पूर्णपणे विस्तार करू अधिक जतायत असते धन्यवादापासून ही बाबा ते असले त्याच्या उत्तर निवडीसाठी जी काय चतुर्सीमा साधू खाते तिचा आपलं वास्तव ते निर्माण केलं त्या वास्तूचा हर जी काय बाबा बजू बंधू पूजा करून होते असलेल्या खऱ्या बऱ्याचे होते दूर केलेले असं खाते ते कुठल्या प्रकारचे वर्ण ठेवता नाही समजलं तू आज असल्या गादीच्या मार्गामध्ये समज घेऊन केलेले होते ते पूर्णपणे पडलं खात्री पडवलं त्या खात्रीपणे तू राजू त्याचप्रमाणे असले त्यांचं घरतो घरवडी वशी ब्राह्मण चालू मागे मूळ मान मावळी वशी गदी बाबा ते चालले खरा बारा बाबा असलेल्या तत्वांची असून तुमचे समज देता असे खाते बाबा कुठल्याही प्रकारचे अन्न न ठेवता तुमच्याकडे कमी करता न ठेवता लेकरांकडे झालेल्या चुकीचा कारण न ठेवता बघा देण्या घेण्याची रीत न ठेवता पूर्णपणे गेले तुम्ही आज असलेलं बसतो घरवडे उशी ब्राह्मण असलेल्या तुझ्या वास्तू बरोबर अगदी खात्रीत उभे राहून तुला कुठल्या प्रकारचे न त्याच्याकडे असलेला कारण भ्रष्टीकरण असं भ्रष्टीकरण काय चय चुकीचा कारण असं पाहतोय कुठल्याही प्रकारचं कारण न ठेवता आज तुझी असलेली लेकरा कुटुंब अगदी पूर्णपणे ते भागाखाली घेऊन अगदी खात्री पुरवलं अगदी चुकीचं असलेलं कारण म्हणून गाळण करून लेकरांकडे असले धंद्यावार असे पुरवलं खात्रीच्या खात्रीमध्ये असलेल्या झाडापेडापासून घरदार होते असलेली त्याची लहान मोठी होते अवलाद असतात त्या अवलादी भाव पुरवलं खात्रीच्या खात्री ते रापालिक सामील नसतो आज राजी होत्या होते लेकराचा आज मावळे होशी आज बाबा ते मावळे वशिकाच्या इथून समज येतात असे वाते समज दिल्यानंतर बाबा तीव तिरायत मर्यादित माझ्या मर्यादेचा तुझा असलेलो घरचो घरवडी वशी ब्राह्मण चालू मागील आता अगदी खात्रे एक गणित करून बा ज्या काय बाबा ते बा असलेला खरा बारा ते बा खारे बरायची बरोबर ते असलेल्या कार्यक्रमाकडे तुका जोडून देत असं घर मटीकडे होते जोडून तुका ते असलेल्या अवलादी होते रखवाली ते सामील करतात त्यांच्या व्यवहाराकडे होते धंदेवाराकडे सामील करतात हे तुही बाबा काय देण्या घेण्याची रीत न ठेवता ज्या काय बाबा त्यांच्या असलेल्या बाबा वडील झाल्याचा काय त्यांच्या चाली पुराव्याचा असलेला खरा बारा अगदी बाबा ज्या काय बाबा घर कुटुंबात पुरून बाबा ज्या काय चाली पुराव्यात पुन्हा होते तुही तास आम्ही रोज बाबा कुठल्या प्रकारचे अडनट पोटा दिला कोणाचा करणी करता बाकी पंचायती मस्ते जातात तिरायत मर्यादित असतात नाशा नुकसान सोडलेला कारण आता तुझ्याकडचा बाजू करून हे तू घर मोठी बरोबर होता खात्याच्या घरतो घरवडी वच्ची ब्राह्मणावर तू आज मागील मावळीशी हे बहुत राजी झालं खात्री पडवलं तेव्हा खात्री पडवून तू राजी होते आज पण जो पद होते मागील जेली भाऊ कोणी आज नारेकड्याच्या चतुर्शीमध्ये देऊन ज्यांनी खोटी माऱ्या मठी रातल्याने तू आज भाऊ मागेल तो काय आज पूर्व झाली तू आज तू असे पूर्वज अधिक तो असलो ते तो असले तो काय पूर्व मर्यादेचा तो पूर्व आकार अधिक भाव देतो असले तर चाली पुराव्याची ती काय असलेली पुराव्याची त्याची जी काय खऱ्या बऱ्याची देवता आज तुमची बात आहे समज येतात असे तुझी असे समुद्र लेकरा आज बात आहे तुझी असलेली बात आहे वेलीची फळा वगैरे खात्री ते असलेली एका माताने एका बात आहे उभी राहिलेली असं ज्या काय असले बात आहे आणि त्यांचं देवक ठेवतं अधिक जी काय असलेली घरमची जी काय वास्तुशांती करून ज्या काय बात आहे घरात शांती नांदव अशा पद्धतीने जी काय ते विधी केलेली असतात त्या विधी
कुठच्याही प्रकारची बाबा ते खोट येता नाही बाबा काय चुकला मागला असा तर तू आज मागेला बाबा आधी चालू मागेला तर पूर्णपणे हे गणित करून चुकल्या मागल्याच्या ते समज देऊन तू आज बाबा मागील भूमिकेचा त्या पूर्व आकार मर्यादित चालू मर्यादितचा तुझा हे गणित करून बाबा ते कुठच्याही प्रकारची खात्रीची बाबा कारण न ठेवता रखवालीच्या आड कारण न ठेवता धंद्यावरच्या आड कारण न ठेवता जसं बाबा वेळ विस्तार वाढून जसं बाबा एखाद्या उदरनिर्वाह बाबत काय ते व्यवसाय दिला धंदो दिला असलेल्या धंद्याकडे बाबा ते समाधान नांदव काय बाबा संसारात सुख नांदव काय अशा पद्धती तू आज मागेला समज घेऊ चालू मागेला तर हे गणित केलं घरचो घरवडी वशिक ब्राह्मण अधिक असलेले जो काय असलो ठिकाणदार महापुरुष असलेली बाबा ठिकाणदार महापुरुषाबरोबर चालणारी ती दैवता बाबा सामील करून आज सुख नांदवलंच खात्री पडवत खात्री पडवत तू राजवत त्याचप्रमाणे ठिकाणदार महापुरुष बाबा तुझी आज समज येतात असलेली तुझ्या बरोबरची चालणारी होते आसरा असली कवी असतात देवतार असतात मुंडो असतात वाट मार्गावर चालणारे धुडेच देवत असतात हे बाबा कुठच्याही प्रकारची अडनड असतात बाबा वाट मार्गाकडे बाबा काय वैशिक चूक असतात असलेल्या बाबा पूर्णपणे लेकरांचा ते क्षमा करून आज तू ठिकाणदार महापुरुषांबाबा लेकरांच्या असलेल्या बाबा खऱ्या बरोबर तू आज उभं घर खांद्याबरोबर उभे राहा घरचो घरवडी वशिक ब्राह्मण जी काय बाबा घरच्या घरवडी वशिक ब्राह्मणाची जी काय ते वास्तुशांती करू वास्तुशांती केलेली असतात जो काय त्यांचं त्या देव ठेवून आज जी काय बाबा त्यांची असली जी काय पूर्वज बाबा ती काय बाबा घरी बसवलेली असतात खात्रेत खै कोणाकडे बाबा असले त्याच्या त्या गादीकडे बाबा कारण न ठेवता तू आज ठिकाणदार महापुरुषांबाबा पूर्णपणे असलेल्या त्या दैवतांका बाबा तुझ्या असलेल्या पुरावा पुरून अगदी खात्रे बाबा त्याच्या असलेली पुराव्याची ती दैवता असतील त्याचे काय वाढवली असतील त्यांनाही ते सामील करून बाबा कुठच्याही प्रकारची नड फोटा त्याला न घेता कमी करता न घेता भौतिक चुकीचा कारण न घेता लेकरांच्या असून झालेल्या चुकीचा बाबा लेकरांना कोणा काही बाबा त्रास नव्हता त्यांनाही सगळ्यांना क्षमा करून आज तू त्या भागाखाली घेतलंस खात्री पडवलंस त्यामुळे खात्री पडवण्यात तू आज राजीव त्यात वाहतोय समाजी जी काय बाबा आज त्याची असली चालवी पुराव्याची बाबा ते खाड्याबरोबर चालणारी आज तुम्ही आज दैवता आज तुमकाही आता समज येत असेल तुम्ही आता समज घ्या चुकल्या मागल्या आज बाबा क्षमा करून जे काय बाबा ते वास्तुशांती अधिक जो काय बाबा असलेलं बाबा त्यांची असलेली पूर्व परंपरेप्रमाणे जे काय बाबा देव देवता बाबा ते असली काय बाबा त्यांची असली ती देवते जागा त्यांच्याकडे हे कोणाचा काय कारण येऊन ठेवलेलं असतात बाबा काय बाबा ते सुख पटाने बाबा अशा पद्धतीचं कारण काढून त्या ठेवले असतात नैतिक असतात किंवा ते असलेले देवताकडे बा ते कारण काढून आज बाबा ते सामील होता नाही म्हणून काय कारण ठेवलं असलेला कारण ठेवून पूर्णपणे बाजू करून देऊ जी काय ते ब्राह्मणांनी विधी केली असतात ती ब्राह्मणाची विधी हे पूर्णपणे भाव पोच होऊ पाहिजे आणि बा असलेली देवता ते पूर्णपणे सामील करून चुकल्या मागल्या क्षमा करून आज तू बा ते खात्री पडवलं खात्रीच्या खात्री त्याचं असले देवता ते त्यांची घरखांड्या अधिक त्यांचं चालू मागील मूळ मान मावळे वशिक अधिक त्यांची असली जी काय चाली पुरावाची देवता असले असलं ठिकाणदार महापुरुष गायत्री ब्राह्मणाच्या हिशोबात समज दिले असं गायत्री ब्राह्मणाकडे पूर्णपणे जी काय बाते असल्या त्याच्या ढोरा वाजनापासून ज्या ठिकाणात चालणारी बात अळगत अवगत असलेल्या झाडापेडापर्यंत पूर्णपणे पुरवलं खात्रेत तू आज घरचो घरवडी वशिक ब्राह्मण जसं तुझं राट असत तसं तू उभं करून पूर्ववत बाबा ते लेकराच्या रेटाखाली सामील झालं खात्रीच्या खात्री करून खात्री पुरवलं त्या खात्री पुरवण्यात तू आज राजीव त्यात तू आज देवा महाराजाच्या कटका तत्पूर गाडवत पूर्वी पावणी पाच प्रवता बारा आकार धुमका मार्ग तू आज कटका निटकार गाडी पंचायतरी धोरण बाबा समाधी असलेले वस बाबा तुझ्या असलेले बाबा एका जिका लेकराची काय भाव चाली पुराव्याच्या प्रमाणात जी काय त्याची देवत त्याचे चाली रीती प्रमाणात पूर्णपणे वाचते लेकरांना जिथे विधी करून बाबा असलेल्या घर मोठीकडे जाई वास्तूकडे थै कुठच्याही प्रकारचा बैबष्टी कारण राहताना कोणाचं कमी करता होते अशा पद्धती समज दिले असा तुझ्या पांढरीच्या जबानी प्रमाणात है जाप थै गुण अशा पद्धती खात्रे असलेल्या देवत वाचते त्याचा त्याच्याकडे उभ्या करून दिलं खात्रे त्याची असलेल्या अवलादीकडे थै राखवाली पुरवलं असलेल्या धंद्या व्यवहारापासून कोणाचाही बाबा असलेल्या खोट्या तेड्याचा भाव कारण न घेता थै चुकीचा कारण न घेता तू आज गाडीच्या मालकांवर जाता देवताची समज दिलेली असतात त्याच्याकडे असलेला कारण रसून बाजू करून आज बाबा बाजू करून आज त्या मोकळा करून असलेल्या घर खांड्या बाबा रखवाली जोडलेला असतात असलेली अवलाद बाबा तुझ्याकडे बाबा हात जोडून ते उभी राहिलेले असतात बाबा तुझं असलेली पूर्णपणे समज घेऊन असलेल्या चाली पुरावेप्रमाणे असलेली जी काय बाबा खऱ्या बऱ्याचे बाबा त्याच्या असलेले खरकुटमाग पुरणारा हातातलं खरा बरा ते पुरवलं खात्री पडवलं चुकल्या मागल्या क्षमा करून बाबा रखवाली आधार रखवाल्या दुबारा करण्या पाय माझ्या चुकल्या मागल्या पैसा एकदम पहिले होते धराय नमो नमः सौभाग्यला अलंकारान वस्त्राणि समर्पयामि सगळे राणे कंपनीने हॉलमध्ये बसायचं आहे अभिषेकाला